श्री स्वामी समर्थ. जयशंकर. पौर्णिमेला करायची ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. हा जर उपाय आपण आपल्या इच्छित कार्यासाठी केला तर तो 100% फलदायी ठरतो. ही खूप साधी आणि सोपी सेवा आहे. ज्यांना आर्थिक अडचणी असतील किंवा ज्यांना मुलं होत नसतील, ज्यांची मुलं आजारी असतील किंवा कुणीही घरातील कुठलीही व्यक्ती आजारी असेल, तुमची कुठलीही इच्छा असू दे, ती पूर्ण होण्याची मनापासून तुम्हाला जर प्रबळ इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असे जर वाटत असेल तर ही पौर्णिमेची अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. कारण ही सेवा मी स्वतः माझ्या मुलासाठी केली होती. मागे मी जो माझा अनुभव सांगितला आहे स्वामींचा, त्यामध्ये माझ्या मुलाला जो बीपीचा त्रास होता, त्या त्रासातून स्वामींनी मला बाहेर काढले आहे. आज आपल्या डॉक्टरी उपायांबरोबरही आपल्याला आपल्या साधनेची, आपल्या देवाच्या आशीर्वादाची गरज असते. त्यामुळे कुठलेही उपचार करताना, कुठलेही कर्म करताना आपल्याला नशिबाची आणि देवाच्या आशीर्वादाचीही गरज असते. या उपायाचा अजून एक अनुभव म्हणजेच मी जो एका व्यक्तीला सांगितला होता, ज्याला बरेच दिवस मूल नव्हतं आणि ते डॉक्टरांचे उपायही करत होते आणि इतके उपाय करूनही त्यांना गुण येत नव्हता. त्यांना ह्या पौर्णिमेची सेवा करायला सांगितल्याने त्यांना डॉक्टरी उपायांसोबतच या उपायांची सांगड एकत्र झाल्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आला आणि त्यांना अतिशय सुंदर अशी मुलगी झालेली आहे, जी स्वामींनी दिलेली आहे आणि तो स्वामींचा प्रसाद आहे. खूप जणांना या उपायाचा, या प्रभावी सेवेचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे ही सेवा कशी आहे, ती पौर्णिमेला करायची ही सेवा म्हणजे 5 पौर्णिमा सलग ही सेवा करायची आहे. या सेवेला खूप काही अशी पूजा सामग्री नाही आहे. याला फक्त एक नारळ किंवा एक शहाळं, 5 विड्याची पानं, 1 सुपारी, 5 रुपयाचे नाणं, फुलं आणि संक्षिप्त गुरुचरित्र याची पोथी इतकंच लागतं. आता याचा पूजाविधी कसा करायचा? पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपलं सगळं आवरून आपल्या देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर पाटावर किंवा चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंथरावं. त्यावर आपल्या स्वामींची मूर्ती अभिषेक करून पाटावर ठेवावी. मूर्ती नसेल तर स्वामींचा फोटो ठेवावा. 5 विड्याची पानं एकत्र करून त्यावरती 5 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवावी. नारळ किंवा शहाळ, शेंडी ही देवांकडे म्हणजे स्वामींकडे शेंडी करावी आणि त्यानंतर आपण संकल्प सोडावा. आपल्या कुलदैवत आणि आपले इष्टदैवत, आपले पितृ यांना सगळ्यांना आवाहन करावं आणि त्यानंतर 3 पळ्या पाणी ह्या सुपारीवर व्हाव्यात. ती सुपारीच म्हणजे श्री गणपती आहेत. त्यानंतर आपण जे नारळ आपल्या स्वामींपुढे ठेवले त्यावरती 3 पळ्या पाणी व्हावे. पाणी वाहिल्यानंतर अखंड अक्षदा, हळदी कुंकू, फुलं आणि धूप दीप दाखवावे. आपल्या महाराजांना नैवेद्य दाखवून आपली इच्छा सांगावी व ती पूर्ण करण्याची महाराजांना विनंती करावी आणि त्यानंतर संक्षिप्त गुरुचरित्र यामधील 7 अध्याय वाचावे. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. तसेच तारक मंत्रही म्हणावा. ही पौर्णिमेच्या दिवशी करायची सेवा आहे. पण ही पूजा जी आपण मांडलेली असते ती पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता बरोबर महाराजांची आरती करून त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि तो नैवेद्य फक्त घरातल्यांना द्यावा. तसेच पूजेचा नारळ तुम्ही ज्या व्यक्तीसाठी उपाय केला आहे त्याच व्यक्तीला तो नारळ द्यावा. जर तुम्हाला मूल हवं असेल तर तो नारळ अर्थातच नवरा बायकोंनी खावा. त्या नारळाचा प्रसाद करायचा असेल तर तो गोडाचाच करावा. त्यामुळे जर एका व्यक्तीसाठी करणार असाल तुम्ही तर तो नारळ ठेवायच्या ऐवजी शहाळं ठेवावं. कारण की मी जेव्हा ही सेवा केली आहे तर मुलासाठी केली होती, त्यामुळे मी त्याला शहाळं ठेवत होते. म्हणजे ते शहाळं पूर्णपणे पिलं जातं. आणि नारळ जर ठेवणार असाल तर त्याचा फक्त गोडाचाच नैवेद्य करावा. आणि हे नारळ तुम्ही सोमवार किंवा शनिवार सोडून वाढवावा. सोमवार आणि शनिवार या दिवशी हे नारळ फोडायचे नाही. अशी ही सेवा आहे. फक्त पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजताच महाराजांची आरती करायची असते.
आणि ही आरती करत असताना आपलं दार उघडं असावं आणि त्यावेळेला दारात कुणीही आलं, कुणीही सिलेंडरवाला येऊ दे, भाजीवाला येऊ दे, कुणीही येऊ दे, हे आम्हाला आमच्या सेवा ज्यांनी आम्हाला सांगितली होती, काकांनी ज्या मठातनं, त्यांनी सांगितलेलं होतं की दारात आरती करत असताना कुणीही येऊ दे, ते महाराजांच्या स्वरूपात असतात किंवा महाराज त्यांच्या स्वरूपात आलेले असतात असं समजून त्यांना पाणी किंवा तुम्ही जो प्रसाद केला आहे तो हे नक्की द्यावं. कारण का ही सेवा चालू असताना महाराज कुठल्याही रूपात आपल्याला दर्शन द्यायला येतात आणि हे माझा अनुभव सांगतो की महाराज कुठल्याही रूपात दर्शन द्यायला येतातच. त्यामुळे ही सेवा नक्की करा. ही खूप प्रभावी सेवा आहे. कितीही अडचण असू दे, कितीही दुःख असू दे, या सेवेने ती नक्कीच दूर होतात. कारण माझ्या मुलाला जी बीपीची गोळी चालू करणार होते डॉक्टर, ती म्हणजे जे घरगुती उपाय करून किंवा श्रद्धा करून मी खूप उपाय केले होते माझ्या मुलासाठी, पण ही सेवा करून महाराजांच्या कृपेने माझ्या मुलाला बीपीची गोळी चालू झाली नाही. साधी सोपी सेवा आहे. फक्त 5 पौर्णिमा ही सेवा करायची आहे, संकल्पयुक्त करायची आहे आणि संकल्पयुक्त सेवा करताना अर्थातच मांसाहार वर्ज्य आहे आणि परान्न वर्ज्य आहे. त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि याचा अनुभव घ्या. आणि खरंच ज्यांना गरज असेल त्यांना ही सेवा ही नक्की सांगा की आपण एखाद्याला मदत करतो तेव्हा महाराज आपल्याला नक्की मदत करत असतात. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.